नाशिक जिल्ह्यातील पुराचं पाणी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पोहोचलंय। काल नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता। ते पाणी आता जायकवाडी धरणामध्ये समाविष्ट झालंय। त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यातही अर्ध्या टक्क्यांची वाढ झाली आहे। बीडच्या जिल्हा रुग्णालयातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहातील इमारत धोकादायक अवस्थेत आहे। 3 मजली इमारत असून सध्या 100हून अधिक विद्यार्थिनी यात शिक्षण घेत आहेत। लवकरात लवकर इमारतीचं काम करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे। एसटी महामंडळाच्या शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांना नो एंट्री असल्याचा प्रकार समोर आलाय। या बसमध्ये दिव्यांगांसाठी राखीव सीट असते, मात्र तिकीट मशीनमध्ये इन्स्टॉलेशन नसल्यामुळे दिव्यांगांना डावलण्यात आलंय। आता 5000 इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये तरी दिव्यांगांना बसण्याची सुविधा करा अशी मागणी होते। तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी जुलै महिन्याचं ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू होत आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावर हे बुकिंग करता येणार आहे। नोंदणी 21 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 26 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत असणार आहे। संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीने आज परळीतून अंबाजोगाईकडे प्रस्थान केलंय। दरम्यान ही पालखी अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या घाटातून पालखी मार्गक्रमण करते। याच घाटातून हातामध्ये भगव्या पताका घेतलेले वारकरी हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण करत असल्याचं पाहायला मिळत आहे।